क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती प्रकरण तब्बल 1 महिन्यानंतर घोटी पोलिसात गुन्हा दाखल। विधी संघर्षित बालकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडलंय कृत्य। यलगार कष्टकरी संघटना व महाराष्ट्र क्रांती न्यूजने फोडली या घटनेला वाचा। मुलीला शाळेपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित शाळा प्रशासनाला निलंबित करण्याची संघटनेची मागणी। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेचे प्रकरण उघडकीस आल्याने तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। याबाबत सर्वप्रथम यलगार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आली। त्यानंतर संघटनेने आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडे या घटनेची चौकशी करावी याबाबत पत्र दिले। त्यानंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजने हे वृत्त प्रसारित केले। संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर व महाराष्ट्र क्रांती न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर तब्बल 1 महिन्याने या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात कथित लैंगिक शोषण प्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2026 या कालावधीत संबंधित विधी संघर्षित बालकाने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचे कथित लैंगिक शोषण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली। या तक्रारीच्या आधारे गुन्हा क्रमांक 246/2026 दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 64(2) म तसेच पोक्सो कायद्याचे कलम 4, 6, 8 व 12 अंतर्गत घोटी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे यांनी केली असून पुढील तपासही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून तपासानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे। दरम्यान संबंधित विद्यार्थिनीला सोनोग्राफीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात 10 जुलैला आणल्यानंतर MLC दाखल झाल्याचे बोलले जाते। तर मग संघटना व महाराष्ट्र क्रांती न्यूजने या प्रकरणी आवाज उठवल्यानंतरच घोटी पोलिसात तब्बल 1 महिन्यानंतर गुन्हा नोंद होतो। हा देखील गहन प्रश्न त्यानिमित्ताने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केला जात आहे। दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षकांनी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांना शाळेत बोलावून दाखला जबरदस्तीने काढून दिला असून तिला शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप यलगार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केला आहे। आश्रमशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते तरी देखील या विद्यार्थिनीची तपासणी का केली गेली नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे। या प्रकरणी तब्बल 1 महिन्यानंतर हे प्रकरण संघटना व प्रसार माध्यमांनी उघड केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने त्यांची निष्पक्ष चौकशी करावी व बेजबाबदार शिक्षकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भगवान मधे यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, त्र्यंबकेश्वर। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना ताज्या असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेत देखील एक अनुचित प्रकार घडला आणि एका 8वीत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलीवरती अन्याय झाला। इतकी गंभीर घटना घडूनही शाळा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता उलट त्या मुलीचं पुनर्वसन करण्याऐवजी, त्या मुलीला न्याय देण्याऐवजी त्या मुलीचा शाळा सोडण्याचा दाखला पालकांच्या हातात जबरदस्तीने दिल्याची घटना घडली। याबाबत यलगार कष्टकरी संघटनेला माहिती मिळाल्यानंतर हे सर्व प्रकरण शाळा प्रशासनाने गेल्या 2 महिन्यापासून दडपून टाकले होते। यलगार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवून आदिवासी विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि या शिक्षिकेवरती कारवाई करावी की ज्या शिक्षिकेने, ज्या मुख्याध्यापकाने या विद्यार्थीला गर्भवती असल्याचे समजता शाळेचा दाखला काढून दिला त्या शिक्षकेवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली। 2 महिन्यानंतर पोलीस प्रशासनाला देखील जाग आली आणि त्यांनी अखेर त्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू आहे। यलगार कष्टकरी संघटनेच्या वतीने या शिक्षकेवरती, ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आणि या सर्व प्रकरणी क्रांती न्यूजने ही बातमी प्रसारित केल्यानंतर यंत्रणेने या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला
त्यामुळे क्रांती न्यूजचे देखील आम्ही आभार मानतो आणि या विद्यार्थिनीला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षकावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. पुढील काळामध्ये या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात येत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.